जय शिवराय, जय गडकोट, किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा। मी राम खुर्दर, संस्थापक अध्यक्ष, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था। आपण आलो आहोत ऐन पावसाच्या भरामध्ये गिरणारे तालुका जिल्हा नाशिक येथील प्राचीन होळकर कालीन ह्या बारवेच्या ठिकाणी आलोय। हा आमच्या गिरणारे गावाचा ऐतिहासिक वारसा आहे। 250 वर्ष जुना होळकरांच्या हाताने बांधलेला आणि नाशिक जिल्हा हा होळकर कालीन उपराजधानीचा जिल्हा आहे। चांदवड ही उपराजधानी होळकरांची होती। होळकरांचं राज्य हे समाज कल्याणकारी राज्य होतं आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये रयतेची खूप काळजी घेतली। छत्रपती शिवराय जसे रयतेचे राजे होते तसे आपल्या या भूमीवर आलेल्या अनेक राजांनी, विशेषतः होळकरांनी, विशेषतः अहिल्यादेवी होळकरांनी खूप चांगल्या पद्धतीने नगरांची, गावाची, इथल्या महिलांची, इथल्या सगळ्या पर्यावरणाची, निसर्गाची काळजी घेतली आणि अशा पद्धतीचा धरोहर बांधला। नाशिक जिल्ह्यात 550हून अधिक होळकर कालीन इतिहासाच्या जिवंत पाऊलखुणा असलेल्या या बारवा आहे, जिवंत आहे। हा इतिहास तुमच्याशी संवाद साधतो, परंतु तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे अशा इतिहासाची बोलायची। महाराष्ट्रातले सर्वात जास्त गड दुर्ग सह्याद्रीच्या 9 पदरांच्या शिखर रांगामध्ये असलेले नाशिक जिल्ह्याला लाभलेले। अरे फक्त तुम्ही जा रे, बघा, त्यांच्याशी बोला। नाशिक जिल्ह्यात 550हून अधिक होळकर कालीन ह्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेला जिवंत पाण्याचे स्रोत, लोकोपयोगी असलेला ह्या बारवा आहे। बघा ही बारव, गिरणारे तालुका जिल्हा नाशिक येथील बारव। हिचं आम्ही 2000 साली श्रमदानातून राष्ट्रीय सेवा योजना, सिडको महाविद्यालय आणि माझी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था आणि गावाची मदत घेऊन आम्ही ह्या बारवेचं संवर्धन केलेलं आहे। आणि हे संवर्धन केल्यानंतर बघा ही बारव कशी बोलकी झाली। 38 वर्ष बंदिस्त होती, बुजलेली होती, 80% कचरा कोंडी झालेली होती, पण आज बारव बोलते। ह्या बारवेचं जे पाणी दिसतंय ना, हे पाणी आता किती टक्के आहे माहिती का? हे पाणी ह्या बारवेच्या एकूण बांधणीच्या जवळपास 70% पाणी आहे। म्हणजे 70% बारवेच्या एकूण बांधणीच्या पाणी आलेलं आहे आणि नितळ पिण्यायोग्य पाणी आहे। इतकं सुंदर पाण्याचे जलस्रोत बांधणीचं काम अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक नगरांमध्ये केलं। तिथल्या जनावरांसाठी, वन्यजीवांसाठी, पक्ष्यांसाठी, वनस्पती पर्यावरणासाठी आणि गावच्या नागरिकांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून हा व्यापक विचार 250 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता। म्हणून हे बारव नावाचं धरोहर, हा आपला इतिहास, हा जिवंत इतिहास, हा वारसा टिकवण्यासाठी अरे राबा। तर तुम्ही राबले तरच हा वारसा जिवंत होईल, अन्यथा हा वारसा असाच भग्न, दुर्लक्षित आणि नेस्त नाबूद आणि एकूणच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। नाशिक जिल्ह्यातील एकूण 250हून अधिक बारवा आज दिसत नाहीये। त्या कोणीतरी बुजवल्या, बंदिस्त केल्या, काही लोकांना ते बी सहन होत नाही। परंतु एक लक्षात ठेवा, इतिहासाच्या प्रत्येक पाऊलखुणा या जीवापाड जपल्याशिवाय तुमचं भविष्य नाही। कारण इतिहास हाच भविष्य सांभाळत असतो। ज्याचा इतिहास प्रगल्भ त्याचं भविष्य सुद्धा प्रगल्भ। जर इतिहासाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा, भविष्यामध्ये संकट हे आवासून उभे आहे। जो सह्याद्री जो आहे ना, सह्याद्री आज अशा अवस्थेत आहे का महाराजांनी जिरेटोप घातलेले गड किल्ले का बांधले, तर ह्याच गड किल्ल्यांनी या स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे। परप्रांतातून आलेला परकीय शत्रूवर करडी नजर ठेवण्याचं ठिकाण असतं, त्याला दुर्ग म्हणतात। की जे दुर्गम असतात, आज ओसाड झालेले किल्ले, आज हे किल्ले पडझडीत आहे, उद्ध्वस्त आहे। ज्या पद्धतीने बारवा दुर्लक्षित होत्या, अशा पद्धतीच्या ऐतिहासिक वारसा जर तुम्ही संवर्धन केला नाही तर भविष्यात तुम्हाला सुद्धा कोणी वाचवू शकणार नाही। म्हणून हा वारसा जीवापाड जपा, याचं संवर्धन करा आणि याच्यासाठी अहोरात्र राबा, कारण हेच खरं जीवन आहे। आम्ही 26-27 वर्षापासून अहोरात्र राबतो, म्हणून आम्ही हा वारसा हक्काने तुम्हाला दाखवतो। हा श्रमदानाने जिवंत झालेला वारसा आहे, हा निश्चित तुम्ही जपाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा।